विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजपर्यंत आपण इयत्ता 9वीचे काही पाठ, काही कविता आणि व्याकरणाचा काही भाग अभ्यासला. त्यावर आधारित एक घटक चाचणी घेऊया. घटक चाचणी 1, विषय मराठी, गुण 20. इयत्ता 9वी घटक चाचणी 1, गुण 20, विषय मराठी. कृतीपत्रिकेसाठी सूचना. 1. सूचनेनुसार आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या काढाव्यात. 2. आकृत्या पेननेच काढाव्यात. विभाग 1, गद्य. प्रश्न 1 अ. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. आकलन. 1 गुण. आकृती पूर्ण करा. 1. शेजार धर्माचा धागा जुळला तर. 2. शेजार धर्माचा धागा तुटला तर. यापुढे चौकटी दिलेल्या आहेत. या चौकटीमध्ये पुढे दिलेला उतारा वाचून उत्तरे लिहायची आहेत. नवीन नाती जुळणं ही दोन्ही बाजूंकडून घडणारी प्रक्रिया असते. तिची सुरुवात दोन्हींकडून व्हावी लागते. असं घडलं तरच नाती जुळून येतात, नाहीतर अनेक दुवे नात्यातून निखळून जातात. मैत्री हे एक असंच नातं आहे. अतिशय तरल असं हे नातं जपताना दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं. तेव्हाच ते नातं अनादी अनंताचं, नव्या अभिनव सृजनाचं होतं, हे मात्र निर्विवाद सत्य. मैत्रीसारखी भावना खूप सूक्ष्म व तरल असते. म्हणूनच म्हटले जाते, मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री कधी दिसत नसते. जगण्यासाठी अशी अनेक नाती आवश्यक असतात. त्यासाठी गरज भासते ती एका हितचिंतकाची, मार्गदर्शकाची, गुरुची. भारतीय परंपरेत गुरुकडून शिक्षण घेतल्यानंतर शिष्याला गुरुदक्षिणा द्यायची असते व गुरुने त्याला कानमंत्र द्यायचा असतो, जो पुढील कसोटीच्या काळात परिस्थितीवर मात कशी करायची ते शिकवून जातो. शेजार धर्म हे पण एक असंच नातं असतं. शेजार धर्माचा एक धागा जुळला असेल तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो आणि तुटला असेल तर वैराच्या मर्यादा ओलांडतो. कौटुंबिक वातावरणात आपल्या अवतीभोवती रेंगाळणारी काही नाती अशी असतात की ती विसरू म्हटलं तरी विसरली जात नाहीत. 2. आकलन. 1 गुण. मैत्रीसारखी भावना अशी असते. पुढे 2 चौकटी दिलेल्या आहेत, त्यामध्ये उत्तर लिहायचे आहे. 3. स्वमत. 3 गुण. तुमच्या सर्वात जवळच्या मित्राचे किंवा मैत्रिणीचे नाव काय? मैत्रीचे नाते तुम्ही कसे निभावता ते सविस्तर लिहा. इथे तुम्हाला स्वमत लिहायचे आहे, म्हणजे तुमचे मत लिहायचे आहे. प्रश्न 1 आ. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. आकलन. 1 गुण. पुढील आकृती पूर्ण करा. 1. डोमेग्रामी सकाळी सकाळी सुरू असलेले काम. 2. चक्रधर स्वामी यांनी ज्यांना दृष्टांत सांगितला ते. यापुढे दिलेल्या चौकटीमध्ये आपल्याला उत्तर लिहायचे आहे. डोमग्रामी गोसावियांचा ठाई उदयाचे मातीकाम होत होते. ते सी बाजत होते. तेने भक्तिजनासी व्यापार होवेना. आन भट व्यापार करू लागले. नाथोबाय म्हणितले, नागदेया तू कैसा काही हिवसीना? तो भटी म्हणितले, आम्ही वैरागी कायसिया हिवू? यावरी सर्वज्ञ म्हणितले, वानरेया पोरा जीवासी वैराग्य मिरवू आवडे, हाई एकू विकारूची की गा? यावरी भटी म्हणितले, जी जी निर्विकार तो कवन? सर्वज्ञ म्हणितले, वानरेया पोर जीव विकारा वेगळा केव्हेळाही जालाची नाही. मा तू काही वेगळा अससी? हो काजी? यावरी गोसावी कीर्ती कठियाचा दृष्टांत निरूपिला. कवनी एकू कठिया असे. तो भोगस्थानाची शुश्रूषा करी, झाडी सडा संमार्जन करी. ते देखोनी गावीचे म्हणती, कठिये हो निके करीत असा, बर्वे करीत असा. ते ऐकोनी दिसवडीचा दिसवडी हात हात चढवी. तयासी देवता आपुले फळ नेदी, तयासी कीर्तीचेची फळ झाले. 2. आकलन. 1 गुण. कोणास उद्देशून म्हटले आहे ते लिहा. 1. वानरेया. 2. सर्वज्ञ. यापुढे चौकटी दिलेल्या आहेत. हे शब्द कोणास उद्देशून वापरले आहेत ते लिहायचे आहे. स्वमत. 3 गुण. कीर्ती कठियाचा दृष्टांत या पाठाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. या प्रश्नाचे उत्तर लिहिताना तुम्ही
दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा व त्या पाठाचा तुम्हाला जो समजलेला अर्थ आहे तो लिहा. विभाग 2 पद्य. प्रश्न 2 अ. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. आकृत्या पूर्ण करा. 2 गुण. याचा बंदीखाना केला, याचा मारा केला. या पुढे दिलेल्या चौकटीमध्ये आपल्याला उत्तर लिहायचे आहे. संतवाणी. धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर. हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडिला. शब्दे केली जवा जुडी, विठ्ठल पायी घातली बेडी. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुलती आला. जणी म्हणे बा विठ्ठला, जीवे न सोडी मी तुला. 2. काव्यसौंदर्य. 2 गुण. जणी म्हणे बा विठ्ठला, जीवे न सोडी मी तुला. या ओळीतून व्यक्त झालेला कवयित्रीचा भाव स्पष्ट करा. प्रश्न 2 आ. पुढील कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. कविता या झोपडीत माझ्या. कृती विचारलेल्या आहेत. 1. प्रस्तुत कवितेचे कवी 1 गुण. 2. कवितेचा विषय 1 गुण. 3. कवितेतून मिळणारा संदेश 2 गुण. म्हणजेच या झोपडीत माझ्या या कवितेच्या कवीचे नाव, या कवितेचा विषय आणि या कवितेतून मिळणारा संदेश आपणास लिहायचा आहे. प्रश्न 3 भाषाभ्यास. व्याकरण घटकावर आधारित कृती. अ. पुढील ओळीतील अलंकार ओळखून उपमेय व उपमान ओळखा. 2 गुण. 1. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. 2. शाळा म्हणजे दुसरी माताच. आ. वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा. 2 गुण. कंसामध्ये वाक्प्रचार दिलेले आहेत व त्याचा अर्थही दिलेला आहे. जवळीक साधणे, मात करणे, विजयी होणे, सलगी प्राप्त करणे यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ ऐकलात, पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ निर्मिती आणि संकल्पना श्री नाना शिवले, माजी उपसभापती, शिक्षण मंडळ पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रेरणा माध्यमिक विद्यालय, लक्ष्मण नगर, थेरगाव, पुणे आणि श्री प्रवीण मुंडे, श्रीमती SD गणगे प्रशाला, कृष्णानगर, चिंचवड, पुणे. धन्यवाद.